राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावणार आहेत। पक्षाच्या छुप्या प्रचाराला त्यानंतर सुरुवात होईल अशी ही चर्चा आहे। निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरात प्रचाराचा धुरळा मात्र मोठ्या प्रमाणावर उडतोय। पाहूया। प्रचाराच्या रणधुमाळीनंतर उमेदवारांचे रात्रीचे खेळ चाले। मैदानातील प्रचारांचा धुरळा खाली बसताच छुपा प्रचार सुरू। राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 तारखेला होणार मतदान। छुप्या प्रचारात राडा आणि हाणामाऱ्या, अनेक वॉर्डात पैशांचे वाटप। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध उमेदवारीचा निकाल चांगलाच गाजलाय। उमेदवारांनी माघार घेण्यासाठी 5-5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। आता मतदार राजालाही 5-5 हजार वाटले जातील असा आरोप राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या त्यांच्या प्रचार सभेत केलाय। किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल। या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली। 15 कोटी। आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिले। कुठले तरी नगरसेवक पळून ने बऱ्यापैकी दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवलंय, भीती दाखवली आहे। जे आम्ही लढत आहोत त्याच्यामध्ये आमचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, काही ठिकाणी वंचितने आम्हाला पाठिंबा दिला आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे। मुंबई ठाण्यासह राज्यातील अनेक भागात मतदारांना पैसे वाटण्याच्या अनेक घटना समोर आल्यात। कुलाब्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक गाडी पकडली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाडीतून पैशांचा वाटप केला जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। सोमवारी मुंबई उपनगरातील भाजप उमेदवाराने पैसे वाटल्याची घटना उघडकीस आली आहे। तो काही लोकांना इथे पैसे वाटप करण्याचं काम करत होता आणि जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू कुठून आला किंवा तू कोण आहेस, काय आहेस, तेव्हा तो म्हणतोय की मी उरणचा आहे, हे माझ्या व्यवसायाचे पैसे आहेत। मतदारांना कुठेतरी हे पैशाचं आमिष दाखवून हा सगळा प्रकार चालू आहे। कल्याण डोंबिवली महापालिका एका पॅनलमध्ये भाजपाच्या 4 उमेदवारांसमोर शिंदे सेनेचे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकले आहेत। रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवारांनी केलाय। भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा आरोप देखील केला होता। त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले। माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला। नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याच्यावर हेमंत म्हात्रे पळाला। मागची पुढची भूमिका काय आहे? असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची। ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। इथे जो दहशतीचं वातावरण आहे, त्यांच्याकडे इन्क्वायरी केलेली आहे आणि ते फ्लाइंग स्क्वॉडच्या तक्रारीवरून पुढची काही कारवाई होऊ शकेल। पहिल्या ज्या वेळेला पैसे वाटप झाले त्याच्यामध्ये काय गुन्हा दाखल झाले? नाही ते आपल्याला माहिती मिळेल। निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणात पैशांचा महापूर येत असतो। अशा अनेक घटना मतदानाच्या दिवसापर्यंत कुठे उघडपणे तर कुठे छुप्या पद्धतीने घडत राहतील। निवडणूक आयोगाची भरारी पथकं कार्यरत असतानाही असे प्रकार सर्रास प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळतात। विकासाच्या नावावर राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांना मतदार राजाला पैशांचे आमिष दाखवावं लागतंय, ही सक्षम लोकशाहीसाठी अत्यंत घातक बाब आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।